बघा, आत्ता आपण एलिफिस्टनच्या काळात घडलेल्या शैक्षणिक सुधारणांचा आढावा घेतला. याच्यानंतर अजून काही सुधारणा भारतीय शिक्षणामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात का? तर बघा की 1854 मध्ये चार्ल्स वूड यानं एक योजना आखली होती. त्या योजनेला चार्ल्स वूडचा खलिता या नावानं आपण ओळखतो. आता हा नक्की काय होते, ही योजना नक्की काय होती? ते बघा, एलिफिस्टनच्या काळात भारतामध्ये जो शिक्षणाचा प्रसार झाला होता तो पाहिजे तेवढ्या प्रमाणात किंवा ब्रिटिशांना आवश्यक होता तेवढ्या प्रमाणात झालेलं नव्हतं. म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी एक कामगार वर्ग जे निर्माण झाला असता ते त्याच्यापेक्षा आधी प्रशासनामध्ये वरच्या लेवलच्या व्यक्तींसाठी सुद्धा आता भारतीय लोकांची आवश्यकता होती. त्यामुळं त्या लेवलचं शिक्षण हे एलिफिस्टनच्या काळामध्ये पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिलं गेलं नव्हतं. त्यासाठी मग जे काही शैक्षणिक कामकाज चालायचं याच्यामध्ये पुनर्रचना म्हणजे अजून नवीन पद्धतीनं त्याच्यामध्ये काय बदल करता येतील का याचा आढावा घेण्यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटनं एक समिती नेमली. या समितीमध्ये अलेक्झांडर डफ, सर चार्ल्स ट्रॅव्हलिंग व सर जॉर्ज मार्शले हे 3 शिक्षण तज्ज्ञ होते. या तिघांनी मिळून त्या काळातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे जे अध्यक्ष होते चार्ल्स वूड यांना एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार मग या चार्ल्स वूडनं एक योजना, शैक्षणिक योजना आखली आणि ती योजना त्या काळातील गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याच्या पुढे सादर केली. आता या योजनेतील महत्त्वाच्या शिफारशी काय होत्या? तर बघा, सगळ्यात पहिली शिफारस होती ती म्हणजे प्राथमिक शिक्षणाला उत्तेजन देणे. म्हणजे आत्तापर्यंत शिक्षणामध्ये कसं होतं की एका ठराविक एज नंतर व्यक्ती मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना शिक्षण दिलं जायचं. पण आता या चार्ल्स वूडच्या खलितामधली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची शिफारस काय होती तर प्राथमिक शिक्षण म्हणजे मुलांना लहान वयापासूनच शिक्षण द्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एलिफिस्टनच्या काळात ते दिलं जात होतं पण त्याचा म्हणावा असा मोठ्या प्रमाणावरती प्रसार झाला नव्हता. त्या चार्ल्स वूडच्या अहवालानुसार आता याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करण्याची आता प्रशासनाला आवश्यकता आहे हे त्यांनी नमूद केलं होतं. सोबतच आता प्राथमिक शिक्षण हे जे काही द्यायचं असेल ते आता त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेतून देणं आवश्यक आहे. ह्या पद्धतीची एक सूचना त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये केलेली दिसते. ज्याचा मूळ उद्देश काय होता की शिक्षणाविषयी आपल्या इकडच्या स्थानिक लोकांना आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी हे शिक्षण घ्यायला पुढे यावं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अजून एक सूचना या खलित्यामध्ये केलेली दिसून येते ते म्हणजे आत्तापर्यंत कसं होतं की ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या या सरकारकडून किंवा ब्रिटनच्या पार्लमेंटकडून काढल्या जातात. त्या संस्थांमध्ये कोणत्याही खाजगी संस्थाने किंवा कोणत्याही खाजगी संस्था यांचं प्रमाण खूप कमी होतं किंवा ते काढलेच जात नसायचं. आपण फक्त मगाशी एक संस्था बघितलेली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन, अशा पद्धतीच्या खूप कमी संस्था त्या कार्यरत होत्या. ती या चार्ल्स वूडच्या योजनेमध्ये किंवा या अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की ज्या काही त्या खाजगी संस्था आहेत त्यांना अनेक शैक्षणिक संस्था काढण्यासाठी कंपनीनं उत्तेजित करावं, त्यांना प्रेरणा द्यावी आणि त्यासाठी त्यांना काही आर्थिक तरतूद करून द्यावी की जेणेकरून शिक्षणाचा प्रसार हा सहज सोप्या प्रमाणात आणि लवकरात लवकर व्हायला मदत होईल. त्यानंतर जसं मगाशी आपण बघितलं की याच्यातील सूचनेनुसार प्राथमिक शिक्षण हे त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेतून देण्याची सूचना देण्यात आली होती. तसंच आता माध्यमिक शाळेतील जे काही शिक्षण आहे ते मातृभाषेतून दिलं जावं आणि उच्च माध्यमिक म्हणजे हायर एज्युकेशनचं जे काही शिक्षण आहे ते इंग्रजी भाषेतून देण्याचे
ते इंग्रजी भाषेतून दिलं जावं. त्यासोबतच जे काही अभ्यासक्रमामध्ये विषय होते, म्हणजे एलिफिस्टननं त्याच्या कालावधीमध्ये शाळा सुरू केल्यानंतर सुद्धा अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये धर्माचा पगडा अजून बऱ्यापैकी होता, तो कमी झालेला नव्हता. त्यामुळं या याच्यात एक महत्त्वाची सूचना करण्यात आली होती की शिक्षण हे धर्माला अनुषंगून असावं, म्हणजे कोणाच्याही भावना दुखावणारं नसावं. पण शिक्षणामध्ये जे काही विषय शिकवले जातात त्याच्यामध्ये धार्मिक विषय नसावे. जसं आपण मगाशी बघितलं की संस्कृत शाळेमध्ये वेद, वेदांत, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र यासारखे विषय शिकवले जात होते. अशा पद्धतीचे विषय आता या शिक्षण संस्थांमध्ये असू नये, या पद्धतीची सूचना त्यांनी केलेली दिसून येते. त्यानंतर आत्तापर्यंत कोलकाता या एकाच ठिकाणी विद्यापीठ होतं, म्हणजे युनिव्हर्सिटीज होती. आता या अहवालानुसार काही सूचना करण्यात आली की कोलकात्यासोबतच मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीनही ठिकाणी आता विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, की जेणेकरून मग ह्या विद्यापीठाच्या अंडर त्या ठिकाणच्या स्थानिक शिक्षण संस्थांना जोडून त्यांचा शिक्षण प्रसार हा इझिली होईल, म्हणजे एक सिस्टमॅटिकपणा या शिक्षण संस्थांमध्ये येऊन जाईल. आणि त्यासोबतच या विद्यापीठांना मदत करण्यासाठी एक स्थानिक शिक्षण विभाग त्या प्रत्येक प्रांतामध्ये स्थापन करावा, जेणेकरून ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या या शैक्षणिक संस्थांवरती नियंत्रण प्रस्थापित होईल, त्यांना एक सिस्टम लागेल आणि या शिक्षण संस्था आणि विद्यापीठ यांना हे जे काही शिक्षण विभाग आहे हा जोडण्याचं काम करेल. यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये एक शिक्षण विभाग स्थापनेची महत्त्वाची सूचना या चार्ल्स वूडच्या खलितामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या अजून काही सूचना त्याने केल्या होत्या का, तर बघा ह्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची अजून एक सूचना होती, ती म्हणजे शिक्षणाविषयी लोकांना गोडी निर्माण व्हावी किंवा त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती चालू करून त्या शिष्यवृत्तीला प्रोत्साहन द्यावं, की जेणेकरून मग या शिष्यवृत्तीच्या याच्यातून अनेक लोक शिक्षण घ्यायला उत्तेजित होतील. आणि त्यासोबतच जे आत्तापर्यंतच्या ज्या काही शैक्षणिक संस्था चालायच्या यांच्या शैक्षणिक संस्थांच्या कामकाजाची नोंद, ते कशा पद्धतीनं चालतं, त्यासाठी येणारा पैसा कुठून येतो किंवा तो कशा पद्धतीने खर्च केला होता याचा कशा पद्धतीची नोंद ही सरकार दप्तरी नसायची. त्यामुळं आता या शैक्षणिक संस्थांचा जो काही जमा खर्च आहे, आर्थिक जमा खर्च आहे, त्या जमा खर्चाची नोंद सुद्धा आता सरकारनं घ्यायला सुरुवात करावी, की जेणेकरून मग एखाद्या संस्थेला जर देणगी आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर ती पुरवता येऊ शकते आणि मग शिक्षण हे व्यवस्थितपणे चालू ठेवलं जाऊ शकतं. या काही महत्त्वाच्या सूचना या चार्ल्स वूडच्या खलितामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता या चार्ल्स वूडच्या योजनेनुसार ब्रिटिश प्रशासनानं याच्यामध्ये काही तरतुदी केल्या होत्या का, तर याच्यामध्ये काही सुरुवात केली होती, सुधारणा केल्या होत्या का, या योजनेच्या अनुसरून काही तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यातील सगळ्यात पहिली तरतूद काय करण्यात आली, जे 1857 मध्ये मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीन ठिकाणी मग विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना वाढवण्यास सुरुवात करण्यात आली. म्हणजे आत्तापर्यंत ज्या शैक्षणिक संस्था होत्या शाळापुरत्याच लिमिटेड होत्या, आता प्रत्येक जिल्हा यांची संख्या वाढवण्याला सुरुवात करण्यात आली. म्हणजे जसं यांनी सूचना केली होती की प्राथमिक शिक्षणावर ती फोकस करावा, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं, त्या अनुषंगानं मग
प्रत्येक जिल्हा पातळीवरती, गाव पातळीवरती मग आता प्राथमिक आणि माध्यमिक महाविद्यालयांची स्थापना करायला या ब्रिटिश प्रशासनानं सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मग ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था होत्या किंवा जे व्यक्ती शैक्षणिक संस्था काढण्यासाठी इच्छुक होते त्यांच्यासाठी मग ब्रिटिश पार्लमेंटनं एक योजना आखली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मग या खाजगी शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन द्यायला या ब्रिटिशांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यासोबतच मग त्या काळातील गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यानं काय केलं तर कोलकाता या ठिकाणी मुलींना सुद्धा शिक्षण भेटावं या उद्दिष्टानं मग बैतूल कॉलेजची स्थापना केली. म्हणजे बैतूल कॉलेजमुळे नंतर मग मुलींच्या शिक्षणाला चांगल्या प्रमाणात सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्याच धर्तीवरती नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक मुलींचे कॉलेज स्थापन झालेले दिसतात. अनेक आपल्या समाजसुधारकांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं दिसतं आणि मग मुलींच्या शिक्षणाचं त्याची खऱ्या अर्थानं भारतामध्ये सुरुवात झालेली दिसते. ज्याच्यातील एक महत्त्वाचे समाजसुधारक ज्यांचा आपण नंतर आढावा घेणार आहोत ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खास मुलींच्या शिक्षणाला महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच याच्यामध्ये या योजनेच्या आधारावरती अजून काही तरतूद करण्यात आली होती का तर बघा, या योजनेमध्ये जसं सांगितलं होतं की प्रत्येक प्रांतिक ठिकाणावरती शिक्षण विभाग स्थापन करावा. त्या पद्धतीचा शिक्षण विभाग मग आता त्या प्रांतामध्ये स्थापन करून तो शिक्षण विभाग तिकडच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांना संलग्न करण्यात आला. आणि मग या शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांच्यामध्ये सुसूत्रता कामकाजामध्ये सुसूत्रता आणायला त्यांनी सुरुवात केली. या तरतुदी आपण आता पुन्हा एकदा बघू. म्हणजे जे काही चार्ल्स वूडच्या खलितामध्ये ज्या काही सूचना केल्या होत्या त्या ह्याच्यानुसार लॉर्ड डलहौसी यानं शिक्षण विभागाची स्थापना केली. त्यानंतर 1857 मध्ये मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी 3 विद्यापीठांची स्थापना केली आणि त्या विद्यापीठांना तिकडचे स्थानिक ज्या काही शाळा होत्या किंवा जे काही हायस्कूल्स होते यांच्यासोबत लिंक केलं. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची त्याने स्थापना केली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यानं लॉर्ड डलहौसी यांना स्वखर्चातून बैतूल कॉलेजची स्थापना केली, जेणेकरून मग नंतर भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला मदत झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर प्रत्येक प्रांतामध्ये एक शिक्षण विभाग नेमून त्या शिक्षण विभागावरती एक संचालक नेमण्यात आला आणि या संचालकाच्या हाताखाली सहाय्यक निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली की जेणेकरून हे या शैक्षणिक संस्थांवरती नियंत्रण ठेवू शकते आणि त्यांच्या कामकाजावरती ते लक्ष केंद्रित करू शकते. या काही महत्त्वाच्या तरतुदी या चार्ल्स वूडच्या खलित्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या आपल्याला ब्रिटिशांनी दिसून येतात. आत्तापर्यंत आपण बघितलं ब्रिटिश पूर्व काळातली शिक्षण पद्धती कशी होती. ब्रिटिशांचं भारतामध्ये शिक्षण संस्था किंवा शिक्षण व्यवस्था राबवण्याच्या पाठिंबाचा उद्देश काय होता. एलिफिस्टनचं शैक्षणिक धोरण कसं होतं, त्यांना काय योजना आखल्या होत्या, त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये काय सुधारणा केल्या होत्या. त्याच्यानंतर चार्ल्स वूडचा खलिता आणि त्याच्यानुसार झालेल्या भारतातील शैक्षणिक संस्थांमधील तरतुदी ब्रिटिशांनी कशा पद्धतीने केला होता आणि त्या तरतुदी कशा पद्धतीनं अंमलात आणल्या होत्या. आता आपण बघणार आहोत की यानंतरचा हंटर शिक्षण आयोग. आता हा नक्की आयोग काय होता, हा नक्की कधी स्थापन करण्यात आला होता तर बघा, हंटर शिक्षण आयोग हा 1882 मध्ये स्थापन करण्यात आला होता. आता हा आयोग स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय होता तर चार्ल्स वूडच्या शैक्षणिक योजनेनुसार ज्या काही सुधारणा झाल्या होत्या त्या सुधारणाचा आढावा घेऊन आणि त्या याच्यामध्ये अजून काय चेंजेस करता येतील का या गोष्टीचा एक अनुमान काढण्यासाठी हा हंटर आयोग स्थापन केलेला दिसून येतो.
हा स्थापन करण्यापाठीमागं ब्रिटन पावलं यांचा उद्देश काय होता, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजून काही चांगल्या पद्धतीच्या सुधारणा करता येतील का, या सुधारणा काय असाव्या हे या हंटर आयोगाला त्यांनी सूचना करायला सांगितल्या होत्या. आणि सोबतच या हंटर आयोगातून अजून एक त्यांनी सूचना करायला सांगितली होती, ते म्हणजे की सध्या जी काही शैक्षणिक सुविधा, ज्या पद्धतीचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामकाज चालू होतं, याच्यामध्ये काही गुण आहेत का किंवा याच्यामध्ये काही दोष आहेत का, तर या संदर्भात सूचना सुचवण्याचा काम या हंटर आयोगाला ब्रिटिश पार्लमेंटनं दिलं होतं. तर मग या हंटर आयोगाला 1919 मध्ये अनेक काही महत्त्वाच्या सूचना या आपले भारतातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या होत्या. आणि त्या सूचना या हंटर आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये सादर सुद्धा केलेल्या होत्या. तर बघा, हंटर आयोगाने नेमक्या काय सूचना केल्या होत्या या शैक्षणिक सुधारणांसंदर्भात. तर त्यातील सगळ्यात पहिली सूचना होती ती म्हणजे ब्रिटन पार्लमेंटनं किंवा सरकारनं आता खाजगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना अनुदान द्यावे. याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय होता, तर नक्कीच की खाजगी शिक्षण संस्थांचा प्रसार झाल्यामुळं अजून मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक संस्था वाढतील आणि शिक्षणाचा प्रसार भारतामध्ये लवकरात लवकर पोचायला मदत होईल. आणि साहजिकच सरकारवरती जो काही ताण येतो शिक्षणाचा, तो कमी व्हायला मदत होईल. म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी त्यांना एक मोठी मोलाची मदत होईल. त्यानंतर महाविद्यालयांना आर्थिक मदत करावी. म्हणजे आत्तापर्यंत जी संस्था स्थापन झाल्या होत्या ते चालवत असताना अनेकदा त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा सरकारकडून चालवले जात होते. तर अशा महाविद्यालयांना अजून आर्थिक मदत करावी की जेणेकरून ते महाविद्यालय मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अडॉप्ट करू शकतील आणि मग शिक्षणाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर व्हायला मदत होईल. त्यासोबतच अजून एक काय सूचना केली होती या हंटर आयोगानं, तर बघा, आत्तापर्यंत जसं आपण बघितले की काही खाजगी शिक्षण संस्थांना अनुदान किंवा प्रोत्साहन देणं हे कामकाज सरकार करत होतं. पण आता मेन उद्देश काय होता की या हंटर आयोगाने सुचवलेली महत्त्वाची सूचना होती ती म्हणजे आता उच्च शिक्षणाची जबाबदारी जी इतके वर्ष सरकार घेत होती ती आता सरकारसोबतच अनेक खाजगी शिक्षण संस्थांवरती पण सोपवावी, जेणेकरून अनेक मोठे महाविद्यालय किंवा कॉलेजेस स्थापन व्हायला मदत होईल आणि या संस्थांवरती मग सरकारनं कंट्रोल, त्यांचं नियंत्रण ठेवावं. म्हणजे या खाजगी संस्था तर त्यांच्या कामकाजावरती सरकारचं सुद्धा नियंत्रण असेल की जेणेकरून तिथं मग कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी या सरकारच्या याच्यातून घेतली जाईल. सोबतच खास करून मुस्लिमांच्या शिक्षणाकडं हे त्यांनी सरकारनं आता लक्ष देणं आवश्यक आहे. मुस्लिम समाज अजूनही शिक्षणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात आलेलं नव्हतं किंवा त्या शैक्षणिक सुधारणेमध्ये तो आलेला नव्हता. मग त्या याच्यासाठी मग खास मुस्लिमांच्या शिक्षणावरती मग आता पार्लमेंटनं किंवा सरकारनं लक्ष केंद्रित करावं, हा महत्त्वाची सूचना त्यांनी केलेली दिसते. मग या सूचनेतूनच नंतर मग अलीगड चळवळ झाली दिसते. अलीगड चळवळ काय होती, तर अलीगडमध्ये जे काही विद्यापीठ स्थापन झालं मग त्या याच्यातून मुस्लिमांमध्ये शैक्षणिक क्रांती झाली आणि मग मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना या आयोगामध्ये केली होती ती म्हणजे शिक्षणासाठी काही ठराविक रक्कम ही प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आता या प्रशासनानं राखून ठेवावी. आणि खास करून तिकडच्या स्थानिक प्रशासनानं त्यांना जो काही टॅक्स भेटतो या टॅक्समध्ये काही भाग हा शैक्षणिक संस्थांसाठी राखून ठेवावा शिक्षणासाठी,
जेणेकरून त्या याच्यातून तो खर्च केला जाऊ शकतो. त्यासोबत अजून केलेल्या महत्त्वाच्या 2 सूचना, ज्या सूचनांमुळं खऱ्या अर्थानं शैक्षणिक व्यवस्थेला वेगळं वळण लागलं असं आपण म्हणू शकतो किंवा एक कलाटणी मिळाली असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे की या अहवालानुसार किंवा या आयोगाच्या म्हणण्यानुसार, सूचनेनुसार त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणावरती आता सरकारनं लक्ष केंद्रित करावं आणि त्यांच्या देखरेखीसाठी शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करावी. ही एक महत्त्वाची सूचना त्यांनी केली होती. म्हणजे आता प्रत्येक शैक्षणिक संस्था आता ही सरकारच्या अखत्यारीत असणार होती. त्यामुळं आणि त्या शैक्षणिक संस्थेचं कामकाज कशा पद्धतीचं चालणार आहे, त्या शैक्षणिक संस्थेमध्ये काय शिकवलं गेलं पाहिजे, काय शिकवलं नाही गेलं पाहिजे, याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवायला आता सरकारला मदत होणार होती. त्यासोबतच शिष्यवृत्ती संदर्भात आता नव्यानं नियमावली निर्माण करण्याची किंवा नवीन नियमावली तयार करण्याची या आयोगानं शिफारस केलेली आपल्याला दिसते. जेणेकरून मग शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जी काही पात्रता होती त्या पात्रतेमध्ये मग वाढ करून किंवा त्या पात्रतेच्या माध्यमातून अधिकाधिक मुलांपर्यंत किंवा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही शिष्यवृत्ती पोहोचली जावी आणि त्याचा फायदा एक शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व्हावा. एक महत्त्वाची तरतूद या सूचना या आयोगाने केलेली असते. या 2 महत्त्वाच्या सूचनांमुळं साहजिकच कसं झालं की शैक्षणिक संस्थेमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नंतर मोठ्या प्रमाणावरती क्रांती घडून आली. त्यानंतर या आयोगाने केलेली अजून एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक तसेच नैतिक शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देण्यात यावे. म्हणजे शिक्षण हे फक्त आता पुस्तकी न राहता त्या याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज सोबतच नीतिमत्तेचं नॉलेज, म्हणजे समाजामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय चूक काय वाईट या संदर्भातील नीतिमत्तेचं नॉलेज आणि फिजिकली फिट होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती साठीच्या संदर्भातलं नॉलेज त्यांना आता या शाळांमध्ये किंवा महाविद्यालयामध्येच देण्यात यावं. यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करावं. या पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या दिसतात. यासोबत या आयोगानं अजून काही सूचना केल्या होत्या. त्यातील महत्त्वाची अजून एक सूचना होती ते म्हणजे ज्या काही स्थानिक शिक्षण संस्था असतील त्याची जबाबदारी आहे ते त्या ठिकाणी त्या स्थानिक नगरपालिकेकडे देण्यात यावी. म्हणजे इतके वर्ष ही जबाबदारी डायरेक्ट पार्लमेंट घेत असायचं, पण आता प्रशासनामध्ये सुसूत्रता येण्यासाठी आता ही जबाबदारी तिथल्या स्थानिक नगरपालिकेकडे देण्यात यावी की जेणेकरून स्थानिक लेवललाच त्या याच्यामध्ये काही असणाऱ्या अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर सॉल्व करण्यास मदत होईल. आणि अजून महत्त्वाची एक गोष्ट ते म्हणजे जे काही विद्यापीठे किंवा जी काही महाविद्यालये होते त्यांनी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना काही ऐच्छिक विषय म्हणजे तेवढ्या त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यासंदर्भातला काही अभ्यासक्रम हा चालू करावा. जेणेकरून मग जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला सुरुवात होतील किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतील. या काही महत्त्वाच्या सूचना या हंटर आयोगानं त्यांच्या योजनेमध्ये केलेल्या दिसतात. अशा पद्धतीच्या एकूण 23 सूचना या हंटर आयोगानं ब्रिटनच्या पार्लमेंटला केलेल्या दिसतात. आता या सूचनांच्या आधारावरती ब्रिटनच्या पार्लमेंटनं काही तरतुदी केल्या होत्या. ते काय केल्या होत्या तर बघा, आणि या तरतुदीचा नेमका फायदा काय झाला, याचा परिणाम काय झाले तर बघा, या शिफारसींचा महत्त्वाचा परिणाम काय झाला तर त्या काळातला भारताचा जो व्हाईसरॉय होता यानं खाजगी शिक्षण संस्थांना आता चालना द्यायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी मग त्यानं अनुदान द्यायला सुरुवात केली की ज्याच्यामुळं मग अनेक खाजगी शिक्षण संस्था पुढे आल्या आणि त्यांनी शाळा महाविद्यालयाची स्थापना करून मोठ्या प्रमाणावर मग शिक्षणाचा प्रसार व्हायला सुरुवात झाली.
म्हणजे जो वेग होता शिक्षण प्रसाराचा तो वाढायला मदत झाली. सोबतच प्राथमिक शिक्षण तसंच माध्यमिक शिक्षणाकडं हे मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित केल्यामुळं कसं झालं की शिक्षणाची आवड हे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात किंवा या समाजामध्ये निर्माण व्हायला लागली आणि मग त्यामुळं साहजिकच शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर झालेला बदल, एक चांगला बदल हा आपल्या देशामध्ये घडून आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात या हंटर आयोगामुळं एक क्रांतिकारक बदल, आमूलाग्र बदल हा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं हा हंटर आयोग भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या याच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला, त्या शैक्षणिक सुधारण्यासाठी हा या आयोगाची सूचना खूप महत्त्वाची मानल्या जातात. त्यामुळे या आयोगाच्या सूचनांमुळं भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचे बदल झालेले आपल्याला त्यामुळे दिसून येतात. आता ह्या ज्या काही शैक्षणिक तरतुदी जे ब्रिटिशांनी भारतामध्ये राबवलेल्या होत्या किंवा ज्या काही योजना भारतामध्ये राबवलेल्या होत्या, याच्यातून भारतातील शिक्षण पद्धतीवरती काही परिणाम झाला होता का? तर नक्कीच झाला होता. आता हा नक्की परिणाम काय होता तर बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य शिक्षणामुळे काय आलं तर भारतीय लोकांना भौतिक आणि प्रगत ज्ञान मिळालं. या याच्यामुळे कसं झालं, साहजिकच जगासोबत कॉन्टॅक्ट करणं, इतर समाजासोबत कॉन्टॅक्ट करणं, इतर लोकांसोबत कॉन्टॅक्ट करणं आता भारतीयांना सोपं झालं आणि त्यांची सत्सद विवेकबुद्धी ही जागृत झाली. त्या याच्यातून मग नंतर अनेक मोठे ठोस समाजसुधारक आपल्या देशामध्ये घडून गेलेले आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच समाजामधील जी काही जातीभेद होता, उच्च नीच जातीभेद होता, तो कमी होऊन सगळ्यांना शिक्षणाचा सरसकट अधिकार भेटलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ब्रिटिशांच्या आधी जो काही ठराविक समाजापुरता शिक्षणाचा अधिकार होता तो आता न राहता संपूर्ण समाजाला सरसकट शिक्षण घेण्याचा अधिकार उपलब्ध झाला. त्यामुळे समाजामध्ये एकोपा निर्माण झाला, एक संघपणा निर्माण झाला आणि जातीभेद कमी व्हायला मदत झाली. त्यानंतर मग अनेक समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन मग कशा पद्धतीनं आपल्या जातीतील अनिष्ट प्रथांना आळा घालायला सुरुवात केली होती हे आपण हे तर बघितलंच आहे की मग नंतर कशा पद्धतीने मग सतीप्रथा बंद झाली, विधवा पुनर्विवाह करायला बंद झालं, हे आपण तर बघूच. हा जो काही इफेक्ट होता हा कशामुळे झाला होता तर ब्रिटिशांनी केलेला भारतामधल्या शैक्षणिक सुधारणेमुळे झालेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबत ब्रिटिशांना याच्यातून काय फायदा झाला होता का, म्हणजे त्यांचा जो काही उद्देश होता तो सफल झाला होता का, तो नक्कीच सफल झाला होता. तो म्हणजे काय तर प्रशासन चालवण्यासाठी त्यांना जो काही कामगार वर्ग किंवा कनिष्ठ पातळीवरती काम करणारा वर्ग जो आवश्यक होता तो या शैक्षणिक सुधारणेमुळं त्यांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. आणि साहजिकच कसं आलं की या कामगार वर्गांचा कॉन्टॅक्ट सतत या ब्रिटिशांच्या लोकांसोबत आल्यामुळं ॲटोमॅटिकली कसं आलं की त्यांच्या चालीरीती, त्यांच्या वागण्याच्या पद्धती बघून ॲटोमॅटिकली मग हा सुशिक्षित वर्ग हा ब्रिटिश धार्जिणा झाला. ब्रिटिश धार्जिणा म्हणजे काय तर तो ब्रिटिशांच्या बाजूने नंतर कौल द्यायला लागला. मग ज्याचा मोठा परिणाम त्यांना काय झालेला दिसून येतो तर 1857च्या उठावामध्ये हा जो काही नवसुशिक्षित वर्ग होता त्या वर्गानं मग भारतीयांना साथ न देता इंग्रजांच्या बाजूनं ते उभे राहिले, म्हणजे तटस्थपणाची भूमिका घेतली. ज्यामुळे मग 1857चा उठाव हा अपयशी ठरायला महत्त्वाची एक गोष्ट घडली होती ती म्हणजे हा शैक्षणिक वर्ग हा ब्रिटिशांच्या बाजूने उभा राहिला होता. म्हणजे जसं पहिल्या आपण सूचनेमध्ये उद्दिष्टामध्ये बघितलं होतं की ब्रिटिशांना त्यांचा गोडवेगाना समाज निर्माण करायचा होता, हा या शैक्षणिक धोरणामुळं नक्कीच झालेला आपल्याला दिसून येतो. हे काही महत्त्वाचे परिणाम हे भारतामध्ये घडून आलेले, या शिक्षण व्यवस्थेमध्ये घडून आलेले आपल्याला दिसून येतात.